स्वामीजी. आज आपण स्वामी स्वरूपानंदांनी लिहिलेल्या एका काव्याच्या आधाराने अनुषंगिक साधना करणार आहोत. अनुषंगिक साधना आपण सुरू करूया. हरी हरी. आपण जे अनुषंगिक साधना करणार आहोत ती साधना स्वामी स्वरूपानंदांच्या स्वरूपपत्र मंजुषा या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेलं एक पत्र आहे. हे पत्र काव्यात्मक आहे आणि या पत्राच्या आधाराने आपण अनुषंगिक साधना करणार आहोत. मी प्रथम आपल्याला पत्र वाचून दाखवतो. नाभीपासूनी ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, तेथे साक्षेपे देऊनी चित्त रहावे निवांत घडी घडी. घडी घडी करावा विवेक देहादी प्रपंच माईक. सत्य नित्य शाश्वत एक असे निशंक आत्मरूप. आत्मरूपी दृढ विश्वास आत्माची मी हा निदिध्यास. साक्षीत्वे साहोनी सुख दुःखास करावा अभ्यास नित्य नेमे. नित्य नेमे सिद्ध स्मरण करावे भावे सोहम ध्यान. चालता बोलता अनुसंधान प्रयत्ने करोन असो द्यावे. असो द्यावे चित्त प्रसन्न भगवंती निष्ठा पूर्ण. तो संकटी सत्वर धावोन देई संरक्षण निज भक्ता. निज भक्ता घेवो निजवळी कृपा कटाक्षे कुरवाळी. जेथींचा तेथे नेवो निघाली आनंद मेळी स्वरूपाच्या. अशा प्रकारचं हे पत्र आहे. या काव्याच्या आधाराने आपण जी साधना करणार आहोत ती आपण प्रथम समजून घेऊ. स्वरूपानंद म्हणतात तसं नित्य नेमानी सिद्ध स्मरण ध्यानाला बसण्याच्या आधी करत जावं. त्यामुळं आपण सिद्ध स्मरण म्हणजे आपल्या पूर्वसुरींचं स्मरण सद्गुरु स्मरणासह करून ध्यानाला बसणार आहोत. त्यानंतर स्वरूपानंद असं म्हणतात की घडी घडी करावा विवेक देहादी प्रपंच माईक. देहादी प्रपंच आहे म्हणजे देह, देहाला धरून असलेला सर्व प्रपंच हा माईक आहे. अशा प्रकारचा विवेक करावा. या विवेकाने थोडासा वैराग्य भाव देखील आपल्या मनामध्ये ध्यानाला आवश्यक असा वैराग्य भाव निर्माण व्हावा. त्यानंतर ते असं म्हणतात की सत्य नित्य शाश्वत एक असे निशंक आत्मरूप. देहादी प्रपंच माईक आहे. हा विवेक केल्यानंतर अजून एक विवेक करावा. तो विवेक आत्मरूपाच्या संदर्भातला करावा. आत्मरूप हे सत स्वरूप आहे, सत्य रूप आहे. ते नित्यशः शाश्वत असं आहे. एकच एक आत्माच सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. ते एकमेवा द्वितीय आहे. आणि हा आत्मरूपाचा विवेक निशंक होऊन आपण करणार आहोत. त्याकरता आपण थोडा वेळही देणार आहोत. त्यानंतर स्वरूपानंद असं म्हणतात की आत्मरूपी दृढ विश्वास. आत्मरूपाचा विवेक केल्यानंतर तो आत्माच मी, सच्चिदानंदच मी अशा प्रकारच्या दृढ विश्वासाचा भाव आपण धरणार आहोत. आणि त्यानंतर आत्माच मी आहे अशा प्रकारचा निदिध्यास देखील आपण करणार आहोत. अहम आत्मा अशा प्रकारचा भाव आपल्याला धरायचा आहे आणि त्याची भावना करायची आहे. असं आपण काही काळ करणार आहोत. याला निदिध्यास असं म्हणतात.
अशा प्रकारचा निधिध्यास आपण आत्मरूप आहोत असा ठेवल्यानंतर मग नाभीपासोनी ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, तेथे साक्षेपे देवोनी चित्त रहावे निवांत घडी घडी, असं स्वामी स्वरूपानंद म्हणतात. आपल्या नाभीस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत मध्यमेतून जो श्वास चालतो त्या श्वासावर आपण प्रथम लक्ष द्यायला शिकणार आहोत. नंतर त्या श्वासावर लक्ष देऊन त्या श्वासावर असणारा जो सहज सोहम ध्वनी आहे त्या ध्वनीकडं आपण लक्ष देणार आहोत. आणि त्या पाठोपाठ आपण परमात्म स्मरण ठेवून, म्हणजे आपण सच्चिदानंद आहोत असं स्मरण ठेवून श्वासावर चाललेल्या सहज सोहम शब्दाचं देखील आलंबन धरणार आहोत. हे झाल्यानंतर स्वरूपानंद जसं सांगतात की घडी घडी निवांत आपल्याला राहायचं आहे. हे जे निवांत राहायचं आहे ते साक्षीत्वानी सुख दुःख वासना विकार याकडे लक्ष देत आपल्याला चिदाकाशामध्ये परमात्मा भावाने थांबून राहायचं आहे. आज्ञाचक्रापाशी सुख दुःख भावना वासना विकार विचार उठतात आणि आज्ञाचक्राच्या आत चिदाकाशामध्ये परमात्मा भावनेनी असलेला मी या सुख दुःख विचाराकडं वासनांकडं साक्षीत्वानी म्हणजे वेगळेपणाने पाहून या विचारांना सोडून देण्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. या अभ्यासाने हळूहळू वृत्तीशून्यता प्राप्त होते. वृत्तीशून्यता प्राप्त झाल्यानंतर वृत्तीशून्य स्थितीचा जो द्रष्टा असतो म्हणजे मी शुद्ध स्वरूप मी तोच खरा परमात्म स्वरूप आहे असा त्याला बोध होतो, त्याला भाव निर्माण होतो, त्याला सोहम स्फुरण त्या ठिकाणी निर्माण होतं आणि ते सहज स्फुरण जे आहे त्या सहज स्फुरणाच्या ठिकाणी ध्यात्यानी सहज रमून राहायचं आहे. याला सोहम ध्यान असं म्हणतात. अशा प्रकारे सोहम ध्यान करत आपण शुद्ध स्वरूप परमात्मा अशा भावनेनी आपण तिथं थांबून राहू ही भावना नंतर सहज स्थितीत रूपांतरित होते आणि साधकाला स्वरूप प्रत्यय येतो. यानंतर ते असं म्हणतात इथं ध्यानाची प्रक्रिया पूर्ण होते. हे ध्यान झाल्यानंतर चालत असताना बोलत असताना हे जे अनुसंधान स्वरूप अनुसंधान आहे ते अहम आत्मा हे अनुसंधान प्रयत्नपूर्वक असू द्यावं असं स्वामीजी म्हणतात. तसा ही साधना झाल्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास अत्यंत प्रसन्न चित्ताने आपल्याला करायचा आहे आणि भगवंतावर संपूर्ण निष्ठा ठेवून आपल्याला जीवन व्यतीत करायचं आहे. भगवंतच आपला रक्षणकर्ता आहे. तो निज भक्ताला नेहमीच संकटामध्ये सत्वर धावून संरक्षण पुरवत असतो असा भाव आपल्याला ठेवायचा आहे असं स्वरूपानंद म्हणतात. शेवटी ते असं म्हणतात की निज भक्ता घेवोनी जवळी कृपा कटाक्षे कुरवाळी जेथींचा तेथे नैवोन घाली आनंद मेळी स्वरूपाच्या. अशा प्रकारे ध्यानामध्ये स्वरूपबोध आणि नंतर चालत बोलत असताना अनुसंधान यामुळे भगवंत कृपा करतो आणि जीव हा जिथून आलेला आहे म्हणजे परमात्म्यापासून आला त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी तो त्याला सुखे नैव नेऊन बसवतो आणि आनंदाशी
एकरूपता घडवतो. असा हा स्वरूपानंदांचा अभंग काव्यात्मक असं पत्र आहे. या पत्राला अनुसरून आता आपल्याला साधना करायची आहे. साधनेला सुरुवात करत असताना नित्य नेमानी सद्गुरूंचं आणि सिद्ध पुरुषांचं स्मरण करावं असं स्वरूपानंद म्हणतात. त्याप्रमाणे आपण डोळे मिटून घेऊ. ध्यानाच्या आसनामध्ये आपण बसू. स्थिर सुखमय असं आपलं आसन असावं. पाठ, मान आणि मस्तक एका सरळ रेषेत असावेत. आपल्या सद्गुरूंना मनश्चक्षूंसमोर आपण आणायचं आहे आणि सद्गुरूंना प्रार्थना करायची आहे. त्यांनी आपल्यावर कृपा करावी. आपला जो ध्यानाचा प्रयोग आहे तो प्रयोग त्यांच्या कृपेनी फळाला जावा. यानंतर आपण गुरु परंपरेचं स्मरण करणार आहोत. अध्यात्म विद्येचा जो का आदि गुरु, आदिनाथ दातारू वंदू आता. शिवशक्ती बीज प्रसाद पवित्र, जायोगे मच्छिंद्र धन्य झाला. मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष प्रसिद्ध, पुढे गहिनीनाथ सिद्ध योगी. गहिनीनाथे कृपा केली निवृत्तीसी, निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा. देव चूडामणी ज्ञानदेवा पाठी, पुढे गुंडाख्यादी रामचंद्र. महादेव रामचंद्र विश्वनाथ, गणेश प्रसिद्ध स्वरूपानंद. तयाचा अंकित माधवनाथ थोर, योगसार गुज देई मज. उपदेशिला सोहम मंत्र ध्यान खूण, आत्मरंगी पूर्ण रंगविले. स्वानंद वैभवी धाला मकरंद, स्वानंद वैभवी धाला मकरंद. गुरुसेवा छंद धरुनिया, गुरुसेवा छंद धरुनिया. गुरु परंपरेचं स्मरण केल्यानंतर आपण डोळे मिटलेल्या स्थितीतच विवेक करणार आहोत. आपला देह आणि देह संबंधित आणि प्रपंच या सगळ्या गोष्टी शाश्वत नाहीत असा विवेक आपण करणार आहोत. देहाबद्दल ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखडी तव हे सरे. काळरूपी अग्नीमध्ये जशी लोण्याची उंडी टाकावी तसा देह काळरूपी अनळामध्ये अग्नीमध्ये जणू टाकलेला आहे
अग्नीमध्ये लोणी वितळायला जसा क्षण लागत नाही, तशी खरी देहाची स्थिती आहे. माशी पाख पाखडी म्हणजे माशीला तिचे पंख फडफडवायला जेवढा वेळ लागत नाही, तेवढ्या वेळामध्ये मृत्यू येतो. मृत्यू हा नक्की आहे आणि देह हा अशाश्वतच आहे, असा विवेक आपण करू. मी 1 मिनिट देतो. देह जसा माईक आहे, तसेच देह संबंधित देखील माईक आहेत, अशाश्वत आहेत. तेही राहणारे टिकणारे नाहीत, त्यांचेही देह जाणारेच आहेत. समर्थ म्हणतात, कैची माता कैचा पिता, कैची भगिनी कैचा भ्राता, पुत्र कलत्र वनिता सकळ अधिक. हे तू जाण मावेची, अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुख दुःखाचे सांगाती नव्हेती. कर्मयोगे सकळ मिळाली, येके स्थळी जन्मास आली. ते तुवा आपुली मानिली, कैसे रे पडत मूर्खा. त्यामुळे हे व्यवहाराकरता म्हणून असणारे नातेवाईक आपले, हे देखील सुखदुःखाचे सांगाती नाहीत आणि तेही जाणारे आहेत. त्यांच्या सुखाकरता ते आपल्या बरोबर आहेत, ते माईक आहेत, असा विवेक आपण करू. प्रपंचातली स्थिती, नोकरी उद्योग व्यवसाय यामध्ये असणारी स्थिती, स्थित्यंतर ही सदान कदाची वाढून ठेवलेली आहेत. यांना देखील स्थिर शाश्वत स्वरूप नाही, हेही मायेमध्येच येतात. आपण चिंतन करू. पुढं स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात की देहादी प्रपंच माईक आहे, असा विवेक जसा आपण करावा, तसा सत्य नित्य शाश्वत एक अशा आत्मस्वरूपाचा निशंकतेने आपण विवेक करावा. त्याच्यामध्ये शंका नको. परमात्मा हा सत स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे, तो शाश्वत आहे. अदृश्य आणि शाश्वत असं त्याचं स्वरूप आहे. तो नित्य आहे. त्याच्या ठिकाणी मात्र अनित्यता नाही.
तो अदृश्य, अक्षर, अव्यक्त आणि नित्य स्वरूप आहे. तो आपल्या अंतर्यामी आहे. आत्मरूपाच्या योगानी आपलं जे शरीर चालतं, बोलतं, हलतं, मन विचार करतं, बुद्धी तर्क लढवते, ते त्या आत्म्याच्या शुद्ध स्थितीच्या अधिष्ठानावर घडतं. तो चैतन्य स्वरूप, जाणीव स्वरूप अंतर्यामीच आहे. त्याला जीवशक्ती असं म्हणतात. त्यालाच बोध झाला की तो आपण आत्मरूप आहोत असं जाणून घेतो. तो सत्य, नित्य, शाश्वत, एकच एक, एकत्वानी भरून राहिलेला, त्याच्या खेरीज दुसरा कोणीही नाही असा. आपल्या अंतर्यामी आत्मरूपाच्या योगाने वसणारा हा परमात्मा निशंक भावनेने स्मरावा. आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृढ विश्वास धरून राहावं. मन शांत, विचाररहित, आत्मरूपाच्या ठिकाणी दृढ विश्वास धरून आपण थांबलेले आहोत. शांत मनामध्ये आपल्या आत्मस्वरूपाविषयी दृढ विश्वास आहे. या शांत मनामध्ये अहम आत्मा असं आपण स्मरण करू. आपण सत्य स्वरूप, शुद्ध जाणीव स्वरूप, शांत स्वरूप आत्मा आहोत. नित्य, सत्य, शाश्वत, आणि तशी भावना करू. निर्विचार त्या भावनेमध्ये निमग्न.
अहम आत्मा सत चित आनंद प्रेम शांत स्वरूप. तशी भावना, निर्विचार भावना. परत एकदा आत्मरूपी दृढ विश्वास, आत्माची मी हा निदिध्यास. अहम आत्मा सत चित आनंद प्रेम शांत स्वरूप. तशी निर्विचार भावना. परत एकदा आत्मरूपी दृढ विश्वास, आपण आत्मस्वरूप आहोत असा दृढ विश्वास, आत्माची मी हा निदिध्यास, आपण आत्मस्वरूप आहोत असा अंतःकरणामध्ये ध्यास, निदिध्यास. अहम आत्मा मी देह मन बुद्धी नाही. मी सत चित आनंद प्रेम शांत स्वरूप आत्मरूप आहे. तशी शब्दरहित भावना. आता ही भावना कायम ठेवून नाभीपासून ब्रह्मरंध्रामध्ये जो सोहम ध्वनी खेळतो, सद्गुरूंनी अनुग्रहाच्या वेळेला दाखवला, त्या सोहम ध्वनीकडं आपण लक्ष द्यायचं आहे. प्रयत्नपूर्वक लक्ष द्या असं स्वरूपानंद म्हणतात. त्यासाठी आपण आत्मस्वरूप अशी भावना आणि ही भावना कायम ठेवून मध्यमेतून चालणाऱ्या श्वासाकडं केवळ लक्ष द्या. आता पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्यावर सोहम शब्द उच्चारला नाही तरी चालेल. ऊर्ध्व मुखाने जाणारा
प्राण श्वास फक्त पहा मध्यमेतून जाणारा, तो चित गगनामध्ये जातो, तिथं थोडा वेळ स्थिरावतो, रोधून धरला जातो आणि परत नाभिस्थानी मध्यमेतूनच येतो. 4-5 श्वास नुसते आत्मभाव राखून वर जाणारा श्वास पहा मध्यमेतून चिदाकाशात. थांबा. चिदाकाशातून खाली येणारा नाभिस्थानाकडे येणारा श्वास पहा. तुम्ही आपण आत्मस्वरूप आहोत अशा दृढ विश्वासामध्ये राहून मध्यमेतून चालणाऱ्या श्वासाकडे लक्ष देत आहात. अगदी लक्षपूर्वक पहा. आता तुम्हाला आपण आत्मस्वरूप आहोत ही भावना, हे स्वरूप स्मरण कायम ठेवायचं आहेच. श्वासाकडेही लक्ष द्यायचं आहेच. पण त्या श्वासावर श्वास घेत असताना सो म्हणून एक सूक्ष्म ध्वनी ऐकू येतो. श्वास सोडत असताना हम असा सूक्ष्म ध्वनी ऐकू येतो. हा सहज शब्द आहे, उच्चाराशिवाय घडणारा शब्द आहे. श्वास घेताना सो शब्द मनातल्या मनात उच्चारत श्वास घ्याल. आपण आत्मरूप आहोत असं भान ठेवूनच श्वास घ्याल. श्वास घेऊन झाला की चिदाकाशामध्ये श्वास 2-4 क्षण म्हणजे 6-7-8 सेकंद रोधून धरा. परमात्म्याशी एकरूपता साधा. आत्मरूपाचं स्मरण ठेवतच, स्वरूपाचं स्मरण ठेवतच हम असं मनातल्या मनात म्हणत श्वास सोडा. श्वास घेताना नाभी स्थानापासून ब्रह्मरंध्राकडे जातो आहोत. परमात्म्याशी एकरूपता साधतो आहोत. परमात्मा स्मरण ठेवूनच हा श्वास घेतो आहोत. श्वास सोडताना आपण परमात्मा हा भाव न विसरता हम असं म्हणत नाभिस्थानापर्यंत परत येतो आहोत. हा श्वास किंचित तुम्हाला ऐकू येईल, आला तरी चालेल. भावना मात्र सोहम शब्दाची धरा. आपण परमात्मा ही भावना पक्की ठेवून हे श्वास घ्यायचे आहेत. मुळातच परमात्मा भावना ठेवून श्वास, मन आणि सोहम शब्द यांची त्रिवेणी बांधा, त्रिवेणी साधा.
मनाला इकडं तिकडं फिरू देऊ नका. त्याला श्वासावर ओढून आणा. सो शब्द उच्चारायला लावा. हम शब्द उच्चारायला लावा. चिदाकाशात थांबाल तेव्हा परमात्म स्वरूपाशी एकरूपतेचा भाव धरा. तसा थेट शब्द नको, विचार नको. आणि ही सगळी कृती आपण आत्मस्वरूप आहोत असा विश्वास ठेवूनच करा. आता आत्मरूपाच्या ठिकाणी दृढ विश्वास धरलेला तसाच ठेवायचा आहे. हे सोहमचे जे श्वास घेत होतो मध्यमेतून ते मात्र थांबवायचे आहेत. श्वासाकडे पूर्ण दुर्लक्ष. श्वासावर सोहम शब्दाचं आलंबन आता नको. त्याच्याऐवजी आत्मरूपाच्या ठिकाणी दृढ विश्वास धरून आता तुम्ही चिदाकाशात थांबून राहा. मस्तकाच्या पोकळीमध्ये, ज्याला चिदाकाश, मूर्ध्नी आकाश, मस्तकाकाश, हृदयाकाश असं म्हणतात, तिथं तुम्ही आहात. सत्य, नित्य, शाश्वत, एकमेवाद्वितीय अशा आत्मरूपाच्या निशंक विवेकामध्ये तुम्ही चिदाकाशामध्ये आत्मरूप होऊन थांबलेले आहात. मी तुम्हाला 2 मिनिटं देतो. चिदाकाशात तुमची जाणीव आत्मरूपाचा दृढ विश्वास धरून थांबलेली आहे. निशब्द, विचाररहित. तुमची जाणीव चिदाकाशामध्ये आत्मरूपाच्या दृढ विश्वासामध्ये स्थिर आहे, विचाररहित.
असं थांबून राहिलेलं असताना, आत्मरूपाच्या ठिकाणी दृढ विश्वास धरून थांबून राहिलेला असताना, कदाचित कोणाकोणाच्या बाबत तुरळक विचार किंवा वृत्ती उठायला सुरुवात होते. तशी जर झाली असेल तर तुम्ही आत्मरूपाच्या दृढ विश्वासातच राहा आणि जे काही विचार उठत असतील विषयाच्या संबंधी, संसाराच्या संबंधी, हवं आणि नको या संबंधी, स्मृती जाग्या झाल्या असतील आणि स्मृतीजन्य विचार उठला असेल, सुख दुःख द्वंद्वात्मक भाव निर्माण झाला असेल, त्याच्याकडं वेगळेपणाने पहा आणि ती वृत्ती तुम्हाला समजल्याबरोबर तिला सोडून द्या. आता ही एक प्रकारे कसरतच आहे. ध्यानाला फाईन आर्ट म्हणतात. तुम्ही द्रष्टा आहात, साक्षी आहात, तुम्ही आत्मरूप आहात, त्याच्या ठिकाणी तुमचा पक्का विश्वास आहे. विचार उठायला लागल्यामुळे तुम्ही द्रष्टा झालेले आहात. त्या विचाराचा आणि तुमचा काहीही संबंध नाही. अशा साक्षी विचाराने, साक्षी वृत्तीने समोर उठणारा कोणताही विचार तुम्ही सोडून द्या. त्याचा हात धरून फिरायचा नाही, असं लक्षात ठेवा. समोरचा विचार गळून पडतो. परत एखादा विचार उठेल. परत तुम्ही तो साक्षी वृत्तीचा आधार घेऊन सोडून द्या. द्रष्टृत्वाने विचाराचा त्याग करा. तुम्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृढ विश्वास ठेवून साक्षी, द्रष्टा झालेले आहात. विचाराचा त्याग करा. तुमच्या लक्षात येईल की पहिल्या विचाराचा त्याग केल्यानंतर तुम्हाला वृत्ती शून्यता येते, वृत्तीरहितता येते आणि काही वेळाने एखादी वृत्ती परत निर्माण होते. हा वृत्ती शून्यतेचा काळ 5 सेकंद, 10 सेकंद, 20 सेकंद, 40 सेकंद असा वाढत जाऊ देत, वाढत जाईल. तुम्ही वृत्तीला सोडून द्यायला शिका. पहिली वृत्ती उठून निमाली आणि दुसरी वृत्ती अजून उठलीच नाही, असा काळ वाढायला लागतो. वृत्ती उठली की साक्षीत्वाने त्याचा त्याग करा. साक्षीत्वाने त्याग करणारा आपण आत्मस्वरूप आहोत अशा आठवणीत आहे आणि द्रष्टा आहे, साक्षी आहे.
वृत्ती शून्य स्थितीचं अंतर दीर्घ होत जातं, वर्धिष्णू होतं. समोर वृत्तीच नाही, वृत्ती शून्यता निर्माण झाली. अशा स्थितीमध्ये वृत्ती शून्यतेचा द्रष्टा केवळ शिल्लक राहतो, तुम्ही, जो मुळात आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृढ विश्वास धरून आहे. असा द्रष्टा आता केवळ शिल्लक राहतो. समोर शून्य आहे आणि त्या शून्याचा द्रष्टा आहे. तो द्रष्टा आपण आत्मरूप आहोत अशा भावात आहे, विचाररहित भावात आहे, आणि तो पाहतो आहे आज्ञाचक्रापाशी, पण समोर वृत्तीच नाही. समोर वृत्ती शून्यता आहे, विचार शून्यता आहे, निर्विचार शून्यता आहे. त्या निर्विचार शून्यतेचा द्रष्टा शिल्लक आहे, तुम्ही. आपण परमात्म स्वरूप, आत्मरूप असा दृढ विश्वास धरणारे तुम्ही द्रष्टा रूपाने आहात. पण समोर दृश्यच नाही, विचारच नाही. वृत्तीच नाही. द्रष्ट्याला शून्य दर्शन घडत आहे, म्हणजे दर्शनच नाही. समोर वृत्ती शून्यता असेल तर वृत्ती शून्यतेचा साक्षी हा दीर्घकाळ साक्षीत्व राखू शकत नाही. त्याचं साक्षीत्व गळून पडतं. कारण वृत्तीच नसल्यामुळं साक्षीत्व घेण्याची गरजच उरत नाही. दृश्यच नसल्यामुळं द्रष्टृत्व राखण्याची गरजच संपते. द्रष्टृत्व गळून पडतं, साक्षीत्व गळून पडतं. द्रष्टृत्व गळून पडल्यामुळं किंवा साक्षीत्व नाहीस झाल्यामुळं आता
त्याच्या मागं असणारं केवळ आत्मस्वरूपच शिल्लक राहतं. जे सत्य स्वरूप आहे. सत्य, नित्य, शाश्वत, एक मेवाद्वितीय, अद्वैत, विचाररहित आत्मस्थिती. समर्थ म्हणतात, वृत्ती शून्य योगेश्वर याचा पहावा विचार, अशी ही स्थिती आहे. सत म्हणजे अविनाशी, अविनाशी ब्रह्म. चित्त म्हणजे चैतन्य ब्रह्म. जाणीव ब्रह्म, केवळ जाणीव स्वरूप, शुद्ध जाणीव स्वरूप. आनंद, प्रेम, शांत स्वरूप, परमात्मा. शांतः अयम आत्मा. आत्म्याची शांत स्वरूप स्थिती केवळ शिल्लक राहते. या ध्यानातून खाली यायचं आहे.
मनोमन सद्गुरूंना नमस्कार करूया. आपले तळहात एकमेकांवर घासत आपल्या चेहऱ्याला, डोळ्याला, कपाळाला, गालाला स्पर्श करत आपण हळूहळू करून डोळे उघडू. मात्र डोळे उघडल्यानंतर स्वरूपानंद असं सांगतात की आता हा आत्मरूपाच्या ठिकाणी असणारा दृढ विश्वास तसाच कायम ठेवून चालता, बोलता, अनुसंधान प्रयत्न करून असो द्यावे. आता हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. असो द्यावे चित्त प्रसन्न, भगवंती निष्ठा पूर्ण, तो संकटी सत्वर धावोन देई संरक्षण निज भक्ता. भगवत निष्ठा देखील ठेवायची आहे. भगवंत आपला संरक्षक आहे असाही भाव धरायचा आहे. असं जेव्हा होतं तेव्हा तो भगवंत सद्गुरु निज भक्ता घेवो निजवळी, कृपा कटाक्षे कुरवाळी, जेथींचा तेथे नैवो न घाली, आनंद मेळी स्वरूपाच्या. ध्यानामध्ये स्वरूपाचा आनंद आणि ध्यानातून उठल्यानंतर देखील तो आनंद तसाच कायम ठेवण्याची युक्ती, अशा दोन्ही गोष्टी स्वरूपानंदांनी साधायला आपल्याला सांगितलेल्या आहेत. हरि ओम तत्सत. हरी 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 हरी. राम राम राम. हरी हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.